गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आजची सर्वात धक्कादायक आणि खळबळजनक बातमी कल्याणमधून. कल्याण शहराच्या मध्यवर्ती आणि अत्यंत गजबजलेल्या भागात आज सकाळी एक भीषण घटना उघडकीस आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात महालक्ष्मी हॉटेल जवळील सांडपाण्याच्या नाल्यात एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी नाल्यातून तीव्र दुर्गंध येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. संशय आल्याने त्यांनी नाल्याकडे पाहिले असता सुमारे 12 ते 15 फूट खोल नाल्यात जळालेला मृतदेह दिसून आला. तात्काळ महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार अज्ञात आरोपींनी महिलेची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवले आणि नंतर मृतदेह नाल्यात फेकला असावा. हा प्रकार घातपाताचा असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृत महिला बेवारस किंवा फिरस्ती असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून विविध माध्यमातून माहिती मागवली जात आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर शहराच्या सुरक्षेवर उभे राहिलेले गंभीर प्रश्नचिन्ह आहे. आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे. सतत अपडेटसाठी पाहत रहा गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. ही होती आजची ठळक बातमी. मी मीनाक्षी घोडके, गुन्हे शोध, सत्यासाठी सदैव सज्ज. धन्यवाद.